पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान हा केला जातोय. मॅचला सुरुवात झाली. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. जयेश आणि रोहन आणि गोलंदाज ऋषिकेश. आकुटा पैदा चेंडू होता. षडम पूल केला. चेंडू सलाम बॉन्ड लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4 चौकार. आकुटा पैदा चेंडू होता. षडम पूलचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. याच्या अगोदरचा मॅच देखील बाकी तो देखील खेळला जाईल. त्यानंतर शेड्यूल प्रमाणे जर पाहिलं तर हा मॅच सोडून 4 मॅचेस आहेत. 4 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. कोलवाटा पैदा चेंडू होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक परफेक्ट ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय आणि हा फलंदाजाला परतावं लागले. पेव्हिलियनच्या दिशेनं बॅक टू डगआउट. बॅक टू पेव्हिलियन. पहिला हादरा बसलाय. पहिला यश लाभले ते गोलंदाजाला. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 आपण पाहतात. आज 48 संघ अर्थात 24 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. आणि सर पारितोषिक आलेलं आहे. जर वेरड संघ जिंकला तर आयान प्रशांत पेंढारी यांच्याकडून भावेश बोरले आणि संपूर्ण टीमसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले. चला मॅच जिंकले तर वेरळ टीम. सुरुवात तुम्ही चांगली केली. विकेट तुम्ही प्राप्त केलाय. फक्त हाच क्रम तुम्हाला कायम ठेवायचा आहे. जास्त सातत्य कामगिरीमधलं सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे. कंटिन्युअसली तुम्हाला चांगलं खेळायचं आहे तर ते पारितोषिक 1000 रुपये आले. लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू चाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. त्यांना चकून चेंडू चालाय सीमारेषा पार चौकार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. तो उजव्या बाजूला होता. गॅप मोठा होता. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधला गॅप फार मोठा होता. तो शोधलाय चौकार. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. धावा धाफलकावरती येते 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती येते 9. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया युवा चषक 2026. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश. पहिल्या षटक ज्या षटकामध्ये 9 धावा आल्या. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश. प्रथमेश सज्ज होतील. एका बाजूला फलंदाज जयेश आणि दुसऱ्या बाजूला सर्वेश. जयेश आहे ना. सर्वेश, जयेश, प्रथमेश अगदी तिघांची तिकडी आहेत. पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. आरामात झेल टिपला गेलाय. परतावं लागले त्या फलंदाज जयेशला. जयेश बॅक टू डकआउट बाद. खेळ सुरू असताना ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळायचं होतं पण जास्त वर गेला चेंडू. डिस्टन्स पार करू शकला नाही आहेत आणि ऋषिकेशनं चांगला झेल टिपलाय. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी निलेश.
सर्वेश, निलेश, प्रथमेश मनगडाच्या सहाय्यानं हलकस वळवला चेंडूला मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जाईल फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. चांगली राणी मिळवून खेळ अगदी सेन्सेबल क्रिकेट खेळले. मोठ्या फटक्यांच्या हारी जात नाहीयेत. पहिला चेंडू फेस करत होते, पुढ्यातला चेंडू होता, मनगट थोडंसं फिरलं आणि हलक्या हाताने चेंडूला खेळताना तोपर्यंत डीपवरनं क्षेत्ररक्षक येतील, मिडविकेटनं क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करताना. आता स्विच इट बॅटला स्विच केलं होतं, टर्न केलं होतं, टॉप द बॅट चेंडू लागलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. एका धावाने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. लांबून खेळला पण बराच वेळ हवेत राहिलाय. स्वतः गोलंदाज जातील की मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल याच्यामध्ये कॉलिंगमध्ये चुकी होती. कॉलिंग झाली नाहीये. चेंडू अगदी कोणी क्षेत्ररक्षक नव्हते अशा बॅकएंड एरियामध्ये हा चेंडू लँड झालाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झालाय. आता निलेश स्ट्रायकर यांना, सर्वेश नॉन स्ट्राईक यांना, तर प्रथमेश बॉलिंग मार्कवरती. फुलटॉस बॉल, गुडघा थोडंसं वाकवलं पण क्षेत्ररक्षक निवडलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, सेफ हँड आणि त्याने टिपलाय जाईल. अजून एक फलंदाज, तिसरा गडी बाद. निलेश बाद झालेत आणि त्याच्या जागी आता हर्षल क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी हर्षल जात असताना युवा चषकाचा थरार आपण अनुभवत आहेत. आणि आज शेड्यूल थोडंसं लांबचं होतं, मोठं शेड्यूल होतं. 24 सामन्यांचं आजचं वेळापत्रक होतं. उद्या देखील आपण जवळपास इतकेच सामने उद्या पूर्ण करणार आहोत. त्याकरता उद्याची दिलेली वेळ देखील प्रत्येक टीमनं पाळायची. तुम्ही जर वेळ नाही पाळली तर कदाचित जो शेड्यूल आहे, जे वेळापत्रक थोडंसं गडबडतं, टाइम टेबल थोडंसं गडबडतं, तर संघाने आपली वेळ पाळा. लेफ्ट आर्मर डावखुऱ्या त्याचा गोलंदाज होता आणि तो नॅचरल अँगल आहे, बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन जातात. जसं एखादा आउटस्विंगर हाताळावा त्याच पद्धतीनं हा चेंडू हाताळला गेला. क्रीजचा वापरही केला गेला होता, चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय. थर्टीन 13 धावा. आता डीप इन द क्रीज गेले, क्रीजच्या आतमध्ये गेले आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा पार. चेंडू चाललाय चौकार. सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार. पंच इशारा करतात, रन नाहीये. क्रीजच्या पाठीमागे गेल्यात का? ओके, क्रीजच्या पाठीमागे गेल्यात फटका खेळण्यासाठी. मी म्हटलं होतं ना, डीप इन द क्रीज गेल्यात. डीप इन द क्रीज म्हणजे आतमध्ये गेले, फक्त त्याच्याही बाहेर गेले. कारण फटका खेळताना तुमच्या शरीराचा कुठला तरी भाग, नवीन नियम आलाय, एक नवीन जो रूल आलाय, तुमच्या शरीराचा एक भाग त्या क्रीजच्या आतमध्ये, म्हणजे स्टंप आहेत ना, त्याच्या ती रेषा समांतर असते, त्याच्या आत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे फटका जरी आला तरी धावा येत नाहीत. पंचांनी तेच पाहिलं होतं. म्हणून ज्यावेळेला डीप इन द क्रीज जातात ना, आता त्या एका फटक्यानं कहाणी बदललेली आहेत. जिथे धावा होत्या तिथे धावा आल्या नाहीयेत, रन आल्या नाहीयेत. आणि आता गोलंदाजानं आपला कसं इथे दाखवलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी. काही असे गोलंदाज आज दिवसभरामध्ये पाहिले आहेत जे टर्न करतात, वेल लाईन अँड लेन मेंटेन ठेवतात, आणि त्यापैकी हा गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जो लेनला परफेक्ट मेंटेन ठेवतोय आणि चेंडूला बाहेरच्या दिशेने घेऊन जातोय. एक आउट स्विंगर
लेफ्ट आर्मर. आता पुन्हा एकदा डीप इन द क्रीज केलेत की नाही ते बघूया. पण चेंडू आता स्क्वेअर लेगचा शतरक्षक प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. आतमध्ये डीप इन द पण आता तितके नाही गेले. जसं म्हणतात मराठीमध्ये बाबा पुढचा स्ट्रेस मागचा शाणा. पहिल्या एक ठेस लागले त्याकरता आता थोडंसं जपून पाऊल मागे घेतलं होतं आणि तेच पाहिलं होतं. या चौकानं स्कोरबोर्ड 17. 13चा शुभाकडा पार झाला आणि 17चा खतरा डोक्यावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यापुढील होणारा सामना दहागाव विरुद्ध अडखळवण. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. चला दोन्ही टीम लगेच दाखल व्हा. कारण आपल्यासाठी एक मॅचेस थोडंसं ॲडजस्टमेंट केलेलं आहे तरी आपण लगेच टॉससाठी या. फ्लॅट खेळलाय. फ्लॅट आहे पण फ्युरियस नाही आहे. फ्लॅट आहे पण तितक्या फ्युरियस नाही आहे. लॉंग ऑनला अगदी जमिनी लगत जात असताना नाव त्यांचं अंकुश आहे. कंट्रोल आहे, नियंत्रण आहेत आणि अंकुशनं अगदी कंट्रोल दाखवणारा, नियंत्रण दाखवणारा झेल टिपलाय. बाबा 13चा फेरा चुकलाय पण 17चा खतरा ओलांडता येत नाहीत. तो 17चा खतरा डोक्यावरती होता. शेवटचं षटक आहे. यानंतर होणारा मॅच दोन्ही टीमला आपल्याला पुकार देण्यात आलेली आहे. दहागाव आणि अडखळवण. अडखळवण आणि दहागाव. काल अकादमी क्रिकेट संघ अडखळवण आणि श्री उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सार्थक. दोन तीन खेळाडू असे आहेत जे खास आपल्या मंडणगड गावावरनं इथे दाखल झाले. त्यापैकी सार्थक आहे. आता एवढा लांबचा प्रवास करून आलाय, इथे दाखल झालाय. नाव त्याचं सार्थक आहे. इतक्या प्रवास केलाय तोही सारथी लावणार, सार्थकी लावणार आणि आपलं जी जबाबदारी दिलेली आहे कॅप्टननं, कर्णधारानं दाखवलेला विश्वास तो देखील सार्थ ठरवणार. आकोटापाचा चेंडू होता थोडासा लांबला खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तो झेल टिपेल. अगदी संतुलन सांभाळलं, बॉन्ड लाईनला पाहिलं आणि एक चांगला झेल सुदर्शन टिपलाय. झेल फलंदाज ठरलाय. झाला की होता थोडासा लांबला घेतला त्याच्यामुळे बॅटच्या त्या स्वीट स्पॉटला नाही लागलाय. पण कौतुक सुदर्शनचं. त्यानं बॉन्ड लाईन पाहिली, अगदी पाय त्या बॉन्ड लाईनच्या आतमध्ये राहील याची खातर जमा घेतली आणि हा झेल टिपला गेलाय. लेग कटर होता, पडला थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. एखादा गोलंदाज ज्यावेळेला एक्स्ट्रा येतो आणि अशा पद्धतीने गोलंदाजी करतो, जे युवा चषकाचं ध्येय आहे, जो एम आहे, जो गोल आहे, जे उद्दिष्ट आहे, अशाच खेळाडूंना पुढे आणणं तो सार्थकी होतं. कारण सार्थक आहे. टॉस्टअप डिलिव्हरी, फ्लाइटेड डिलिव्हरी द्या. त्या फ्लाइट मध्ये सकवलं, त्या फ्लाइट मध्ये बीट केलंय आणि अजून एक फलंदाज जातोय धावाच्या स्वरूपात माघारी. बाद. आणि गावावरती होता, एक्झाम चालू होती, परीक्षा चालू होती. त्याला माहिती तिथे परीक्षा द्यायची आहे आणि इकडे टेस्ट द्यायची आहे. कारण ही टेस्ट होती त्यामुळे तो आलाय आणि त्या टेस्टमध्ये अगदी लिटमस पेज असते ना आम्ल आणि अल्कलीची, तसा त्या टेस्टमध्ये परफेक्ट पास झालाय. टॉस्टअप डिलिव्हरी होता, फ्लाइटेड डिलिव्हरी, चेंडूला फ्लाइट दिली होती, उंची दिली होती. बघूया मेडन ओव्हर.
नाही, शेवटचा बॉल आखूड डब्याचा हाफ ट्रॅकर, त्यावरती चेंडू करतोय हवाई सफर, स्क्वेअर लेग सीमारेषा पार धडलाय चेंडूला षटकार. या 6 धावांना धावफलक जाऊन बोलला 23. 17 वरती भरपूर गाडी अडकलेली होती, ती बराच वेळानं थोडीशी पुश झाले. 23 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण मैदानावरती उतरा. पाचराचा संघ आपण लगेच मैदानावरती दाखल व्हा. आणि टीम वेरळ आपण बरोबर या पॅव्हेलियनच्या खालूनच मध्ये यायचं आहे. आपण टॉससाठी जर 2 संघ आले असतील, दहागाव आणि अडखळवण, तर टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचलेत. किंग मेकर आम्ही मारून बाजी झोपव. घेतलाय. थँक्यू. पुढचा मॅच तो होणार आहे, तो अडखळवण आणि दहागाव या संघामध्ये होणार आहे. पण चालू असलेला सामना, चला फिल्डिंग सजवून घ्या आणि सलामीची जोडी वेरळ संघ आपण लगेच मैदानावरती दाखल करा. तोपर्यंत DJ राजचं ऐकूया एक संगीत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड तालुक्यातली मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा अर्थात युवा चषक 2024 टायटल सॉन्ग आमच्या DJ राजकडनं ऐकूया. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि येऊया 20 मध्ये करायचे. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होतोय तो पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा येणार आहोत. ओपनिंग पेस किंग मेकर आम्ही ज्यावेळेला पहिला सामना जिंकला होता तो लाटवणच्या संघानं आणि दुसरा सामना जिंकला होता आंबवणीच्या संघानं. त्यामध्ये उद्या सकाळी या 2 संघादरम्यान पहिला मॅच होईल आणि तो मॅच सुरू होईल 8 वाजता. सकाळी 8 वाजता तुम्हाला संघाला या मैदानावरती यायचं आहे. आणि जी वेळ तुम्हाला दिलेली आहे बघा, प्रत्येक टीमला दिलेली वेळ आहे. दुसऱ्या फेरीचे सामने जे सकाळी 8 वाजता सुरू होतील. 3 षटकांचे सामने असणार आहे आणि तुम्ही उशीर आले मग त्याच्यामध्ये पण अजून कमी करावे लागतील. म्हणजे 20 चेंडूवरती आपण 15 चेंडूवरती आलोय, 18 बॉलवरती आलोय. 18 वरनं 15 वर जावं लागेल. नाही तर त्यामुळे तितकं खाली जाऊ लागू नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती पाहिलं तर सन्माननीय सुरेंद्रजी लांजेकर हे देखील दाखल झाले. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी योगदान त्यांचं देखील राहिले. सुरेंद्रजी लांजेकर यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 आपण पाहतात. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. राकेश आणि दुसऱ्या बाजूला राहुल. राकेश आणि भावेश. राकेश आणि भावेश अशी जोडी मैदानावरती. आणि राहुल जसा सार्थकचा उल्लेख केला तसा राकेश देखील जी माहिती आपल्याला मिळते अगदी गावावरनं पुन्हा एकदा दाखल झालाय आपला खेळ दाखवण्यासाठी. आणि दोन्ही बाजूला पाहिले तर बाबा भाई आहे. दोन्ही बंधूंची जोडी मैदानावरती आहे आणि ती जोडी जमलेली जोडी तोडण्यासाठी राहुल एक कॅश प्राइज आहे
अयान प्रशांत पेंडारी यांच्याकडून भावेश बोरले आणि राकेश बोरले यांनी जर सामना जिंकवला तर दोघांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. चला म्हणजे वैभव एक गाणं कदाचित डीजे मास्टरला रेडी करावं लागेल की पाहिजे तेवढ्या दीडके देतो मॅच झाकून दे. तसा सुमित डोंगरेचं ते गाणं आहे ना तसं आहे. तर आता मॅच जिंकून दिली या दोन्ही बंधूंनी तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. पैसा त्या बाजूला पण आहे, पैसा या बाजूला आहे, पैसा त्या बाजूला देखील लागणार आहे. कारण दोन्ही बाजूला पैशाचा खेळ आहे. पैसा पैसा म्हणजे जसं म्हणतात ना बाबा खेलो कैसा जैसा आपको चाहिए वैसा. तसा आता बघूया खेळ कसा होतोय. दोन्ही बाजूला डावखुऱ्या त्याचा फलंदाज, एका बाजूला राकेश, दुसऱ्या बाजूला भावेश स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. क्षेत्राची रचना बदलली. आता फक्त वेळ जास्त जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. टीम पाचाचा संघ घड्याळावरती नजर ठेवा. टाईम 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 घड्याळाची किटकिट टिक टिक चालूच राहणार आहे. 9:13 सामन्याला सुरुवात झाली. फुल टॉस बॉल पायावरचा होता, पिक केला, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. तो परत झेल सुटलाय. झेल सुटला. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचला होता असं वाटलं होतं. हाताच्या ओंधळीमध्ये हा चेंडू जाऊन विसावेल, थांबेल. पाठीराख्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली होती तोपर्यंत चेंडू हातातनं निसटलेला आहे. प्रयत्न चांगला होता. स्क्वेअरलेगच्या क्षेत्राचा पायावरचा चेंडू होता. थोडासा फ्लिक केलं चेंडूला, मनगट वळलं होतं. फ्लिक ऑफ द रेस जैसे कहते भाई कलाई के साथ थोड़ा सा मोड़ दिया था गेंद को. अब गेंद को भी मोड़ा है. इस मुकाबले को भी मोड़ देंगे. जास्त बाहेर आहे, जास्त पंच सांगतात इतका बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. थोडासा बँक बॅलन्स कमी आहे. धावांचं पाठबळ कमी आहे. 23 धावा आहेत. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे बँक बॅलन्स कमी, आमदनी अठ्ठनी. तर बाबा खर्चा रुपया करू नका. फुल टॉस बॉल, कडक आवाज आलाय. आवाज एकदम कडक आलाय आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आज जम केलाय. मैदान गाजणार. या स्पर्धेमध्ये असे खेळाडू खेळतात ज्यांनी मागचे काही वर्षी गाजवले आहेत आणि असेही खेळाडू आहेत भविष्यात गाजवणार आहेत. गाजवलेले खेळाडू आहेत, गाजवणारे खेळाडू आहेत आणि भविष्यामध्ये भरपूर काय टॅलेंट दिसणार आहे. आज लांबना प्रवास करून ते आल्यात. मंडणगडवरनं प्रवास केल्यात. बऱ्याच वेळेला राज्यराणीचं तिकीट मिळते, कोकण कन्याचं मिळते का नाही. मग आपली लालपरी आहे, ST महामंडळ त्याही दिशेने या कारण या सर्व आधार राहिले आहेत कोकणामध्ये जाण्यासाठी. हे आधार राहिलेले आहेत. खास करून लालपरी आपली ST महामंडळ. आता तेच चाललंय. आमदनी अठ्ठनी आहे. आमदनी अठ्ठनी खर्चा रुपये आहेत. अशा पद्धतीने गोलंदाजी केली तर जिंकणार नाही आहेत. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच उल्हास त्यात हा फाल्गुन मास. तसा येतोय. फाल्गुन गेलाय, चैत्र उगवलाय. चैत्राची नवी पालवी आली आहे. जसा गुढीपाडवा जातो तशी नवी पालवी, नवी चेतना, नवी ऊर्जा निसर्ग देखील देतो. 30 नवी ऊर्जा घ्यायची आहेत. कव्हरच्या दिशेनं टाईप केलाय. फिल्डिंग करतील तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 30 नवी ऊर्जा, नवी चेतना, नवी उत्साह घेऊन तुम्हाला मैदानावरती खेळायचं आहे. 1 रन ॲड होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 10. त्या साईडला देखील 9 होत्या. या साईडला 10 आहेत. थोडासा पुढे आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. चेंडूचा 1 षटक आहे. 15 मध्ये 15 करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भावेश स्ट्रायकर एंडला, राकेश नॉन सेकंडला, तर
सर्वेश, राकेश, राकेश, भावेश, सर्वेश. उलटा पुलटा, उलटा पुलटा, अल्टी पलटी वाला मॅच, अल्टी पलटी, चेंडूने मारले थोडीशी कल्टी आणि चेंडू तडम्यानं रिझन मध्ये गेलाय. चौकार. उद्याच्या दिवशी दुसऱ्या फेरीचे सामने सुरुवात होतील 8 वाजता. सर्व टीमला महत्वाची सूचना आहे. पहिला सामना 8 वाजता बरोबर तुम्हाला या मैदानावरती यायचं आहे. दिलेली वेळ आपण पाळायची आहे. कारण आज जर झालं तर मध्यरात्र होईल तरी आपला आजचा शेड्यूल पूर्ण होईल की नाही. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू अगदी जाणून बुजून बॅटची फेस ओपन केले. क्षेत्ररक्षक थोडेसे चकले जातात. जोपर्यंत बाउंड्री जवळ जाईल क्षेत्ररक्षक फील्ड करतील. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 3 धावा. इथे सिंगल रन होती तिथे डबल, डबलच्या जागी टिबल, टिबलमध्ये ट्रबल झालाय. आता या 3 धावा काढल्या, ट्रिबल केले, पण आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला ट्रबल जाणवावा लागलाय, त्रास जाणवावा लागलाय या खेळाचा. कारण पहिल्या याच्या अगोदरचा चौकार या चेंडूवरती जर आपण बघितलं तर 3 धावा, 7 धावा आल्यात. 8 धावा अजूनही करायचे आहेत. 8 धावा अजूनही करायचे आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही खेळाडूमध्ये चांगल्या तालमेल आहेत. दोन्ही बंधूंची जोडी आहेत. करेक्शन आपण करूया. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत कव्हर पडतो क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोचलाय 18. 6 धावांची आवश्यकता. आता वेगळा स्कूप करायचा होता पण बराच वेळ हवेत राहिल्याशिवाय. क्षेत्ररक्षक 3. कॉलिंग करा, कॉलिंग करा, कॉलिंग करा. दुखापत होऊ शकते. अशा वेळेला आवाज देणं गरजेचं आहे. आवाज द्या थोडासा. 3 क्षेत्ररक्षक मध्ये आले होते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पाठीमागे यष्टिरक्षक देखील केलं होतं. बघा असं कॉलिजन ज्यावेळेला होतं ना ते थोडंसं धोकादायक असतं. त्याकरता झेल वर गेल्यानंतरच आवाज द्यायचा. जो झेल टिपेल त्याने सांगायचा झेल मी टिपतोय, इट्स माइन. हा बघा आज स्कूप करायचा होता चेंडूला. टॉपेट लागला होता. 3 क्षेत्ररक्षक आले. 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 3 रन पाहिजे सामना जिंकण्यासाठी. षटक संपले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 21 धावा धावफलकावरती आहेत. हलकीशी धुवून घेऊया. 3 धावांची आवश्यकता आहेत आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होईल. आवश्यकता आहेत. युवा चषक 2026 सामना जिंकण्यासाठी एका बाजूला वेरलचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पात्रलचा संघ आणि वेरलच्या टीमला जिंकण्यासाठी आता 3 धावांची आवश्यकता. ओ नो नो. पंच सांगतात कमरेच्या वर फुलटॉस चेंडू हाताळलाय. नो बॉलचा इशारा. छोटी धावसंख्या होती आणि त्या छोटी धावसंख्येचा पाठलाग करताना सध्या 22 वरती पोहोचलाय. 2 धावा दूर आहे. 2 धावा दूर आहे. 2 क्षण दूर आहेत. 2 फटके दूर आहेत आणि 2 धावांनी सामन्याच्या जवळ पोहोचलाय तो संघ. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केलाय. इथे तर काय झालंय बघा. दोघांकडे होतात. एक तर नो बॉल होता, त्याच्या वरती हा फ्री हिट होता. फ्री हिट वरती धावाच्या स्वरूपात एकाच प्रकारे बाद होतो. तो झालाय पहिला फलंदाज बाद.
रोशन हा खोटा पैदा चेंडू होता. हुक करायचा प्रयत्न, चेंडू चालला जोपर्यंत स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील एक धाव. या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाहीये. आता मागच्या चेंडूवरती धावा झाल्या त्याच्यामुळे आता धावणार नाहीयेत. अरे एकदा का म्हणजे दुधानं तोंड पोललं का माणूस पण ताक पण फुकून फुकून पितो तसं आहे. आता मागच्या चेंडूवरती फ्री हिटवरती धावा झाला होता त्याच्यामुळे आता रिक्स घ्यायची नाही आहेत. एक तर चांगली बॅटिंग केलेत त्याच्यामुळे विजयी फटका लगावायचा आहे. हलक्या हाताने दिशा दिली आणि सांगितलं आम्हाला विजयाच्या दिशेने जायचं आहे. आणि या विजयाच्या दिशेने जात असताना वेरळ संघ हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. 24 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 24 धावांचा पाठलाग करताना राकेश बाविशनं केलेली भागीदारी आणि शेवटी ऑइस्टर दिलेली साथही महत्वाची होती. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आणि त्या खेळाडूचं नाव आहे राकेश ठरल्यात प्लेअर ऑफ द मॅच. आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पुढचा मॅच जिथे दहागाव आणि अडकळवनचा संघ सामना खेळणार आहेत. अडकळवन संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतले. आपण मैदानावरती दाखल व्हा. तसेच मी भावेश यांनाही विनंती करेन की त्यांनीही स्टेजवर यायचं आहे. भावेश आणि राकेश हे दोन्ही भाऊ आहेत, त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे जे आपल्याला अयान प्रशांत पेंडारी यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. त्यासाठी आपण कलेक्ट